नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त असाल अशी आशा करते. बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे कारण थोडंफार काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून मी ह्याच्यामध्ये डोकं चालवत होतो. तर आम्ही श्रीधान्य या नावाने एक नवीन बिझनेस चालू केलाय बघा. धान्यापासून काही पदार्थ काढणार आहे मी. त्यामध्ये आता नाचणीचे लाडू बनवलेले आहेत प्युअर तुपातले. ते मी आता मार्केटमध्ये सोडलेले आहेत आणि बाजरी, ज्वारी, नाचणी याचे भाकरीही बनवलेले आहेत. ते पण मी बाजारमध्ये सोडलेले आहेत. तुम्ही सर्वांनी अवश्य व्हिडिओ पाहिलेला असेलच. आणि कागलच्या आसपास, कागलमध्ये राहणारे कुणी भाकरी वगैरे खरेदी केली असेल, लाडू खरेदी केले असेल, कशी झालेली आहे लाडू, भाकरी कसे वाटतात याचे मला अवश्य कमेंट करून कळवा. बरं ठीक आहे, ते सगळं झालं आता व्यवसायाबद्दल. आता मला छोटीशी ऑर्डर आलेली आहे वडापाव बनवण्याची. बड्डे आहे एकांचा, तर त्याची ऑर्डर आलेली आहे बघा. मी सगळी तयारी केलेली आहे पूर्वीच. तर इथे हे बटाटे असे काप करून घेत आहे. वडा बनवण्यासाठी आपल्यासनी बटाटे लागणार आहेत. हे बटाटे मी शिजवून बारीक काप करून घेतलेत बघा. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतल्या, हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या आणि हे लसूण असेच कच्चे ठेवलेले आहेत. हे काय करायचे पाहूया आपण. तर आपल्यासनी काय करायचे, मी एक कढई ठेवलेली आहे बघा गॅसवर. त्याच्यामध्ये 1-3 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम व्हायला लागलंय. तर आपण त्याच्यामध्ये आता मोहरी घालायची. मोहरी तडतडू दे. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरा 1 चमचा घालायचा आहे. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. गॅस बारीक करायचा आणि हे परतवायचं. त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा याच्यात आणि हे व्यवस्थित खमंगपणा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर पाव चमचा हळद घालायची. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला व्यवस्थित एकजीव करायचा. आता हा मसाला व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करायचं. आता आपण ही फोडणी आहे ना त्या बटाट्यावरती घ्यायची. आपण जे बटाटे बारीक करून घेतलेत ना त्याच्यावर. ह्याच्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची ह्याच्यामध्ये. लसूण आपल्यासनी बारीक चेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे कच्चा लसूण चेचून ह्याच्यामध्ये घातल्यानं ह्याचा फ्लेवर छान येतं. याचं कच्च्या लसणाचा वास छान सुटतोय म्हणून हे कच्चं घालायचं. आता आपल्यासनी काय करायचंय, आता हे सर्व एकत्र करायचंय. गरम असेल, हळू गार झाल्यानंतर हात घाला. मी पण बघतो. बटाटे शिजवताना पण खूप लक्षपूर्वक शिजवायचं, फार गिर्र शिजवायचं नाही, नाहीतर वडे चांगले होत नाहीत. म्हणजे असे बटाटे बिळबिळीत शिजले ना वडे पण असे आतून मऊ फुटतात. ते मिश्रण गोल आकार येत नाही. अशा तऱ्हेने हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. हे अशा पद्धतीने. हे बघा, हे अशा तऱ्हेने सर्व हे गोळे करून घेऊयात आपण.
तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवाले. हे पीठ मी आधीच कालवून घेतलेलं आहे. ह्या पिठामध्ये मी चिमटभर हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बेसन. हे सगळं मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये हे पीठ कालवून ठेवलेलं आहे. ह्याचा थर अशा पद्धतीने आला पाहिजे बघा. हे बघा, हे अशा पद्धतीने ह्याचा थर पाहिजे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं मध्यममध्येच तयार करून घ्यायचं. चला आता आपण वडे सोडूया. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक छोटंसं चमच्यानी ह्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता पीठ आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण वडे सोडूयात. हे अशा पद्धतीने मी हे गोळे करून घेतलेत. आता ह्यातला एक गोळा घ्यायचा, ह्याला व्यवस्थित गोल करायचं आणि ह्या पिठात बुडवायचं. ह्याला वर खाली बुडवायचं आणि हळूवारपणे उचलून त्या पिठात तेलामध्ये सोडायचं. गॅस जरा बारीकच करायचा वडे सोडताना. पुन्हा एक घेते बघा. पुन्हा अशा पद्धतीने सोडायचे. असा पिवसर कलर आला ना की हे वडे काढून घ्यायचे. हे वडे काढून झाल्यानंतर हे जे आपले मोतीचूर सारखे हे पडतात ना, हे पण लगेच काढून घ्यायचे. आणि ह्याचा उपयोग होतोय. हे काय करायचं तुम्हाला मी सांगते ह्याचा शेवटला. अशा तऱ्हेने आपण हे सर्व वडे तळून घेतलेत. त्याच्यामध्ये हा चुरा राहतोय बघा. आता ह्या चुऱ्याचा आपण काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा सगळा घ्यायचा. ह्याच्यामध्ये एक 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घालायच्या. तिखट एक अर्धा चमचा घालायचा. चिमटभर हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. ही अशी कोरडी. याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही शेंगदाणे पण 4 घालू शकताय. मी त्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे बघा. ही अशी खरबरीतच करून घ्यायची. ह्याच्याने टेस्ट खूप छान येते वड्याबरोबर खायला. अशा तऱ्हेने आपण सर्व तयार करून घेतलेले आहेत. वडे पण तयार झालेले आहेत, चटणी पण तयार झाले आहेत, मिरच्या पण तळून घेतल्यात. चला आपण आता प्लेटिंग करूयात. मी सर्व करून खायची ही अशा तऱ्हेने. ही अशा तऱ्हेने मी प्लेटिंग केली. आता हा पाव मधोमध कट करायचा. ह्याच्यामध्ये ही थोडीशी चटणी घालायची. त्याच्यावर हा वडा ठेवायचा. ह्याला पॅक करायचं आणि हातामध्ये मिरची घ्यायची आणि आता खाऊन बघूया आपण. वाव, खूप मस्त झालंय, छान झालंय. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा कसं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडं रेसिपी अजून मी दाखवलेली नाही आहे. पुन्हा व्यवस्थित ह्याची रेसिपी करून दाखवीन. आज खूप गडबडीत होतो आणि बरेच दिवसांनी मला व्हिडिओ करायचा होता, म्हणून मी जे करून ठेवलेलं आहे त्यातूनच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला अवश्य कमेंट करून कळवा. अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येईन. तवर स्वस्त राहा, मस्त खावा. धन्यवाद.